चॅनल. कशा आहात? बरे आहात का सर्व? आज मी ट्रायपॉड यूज केलेला आहे, कारण की म्हटलं हातात धरून धरून नाही का असं कॅमेरा हलतो सारखा मग आपल्याला काही बोलता बी येत नाही त्याला, नाही का एक स्टँडला असं म्हणजे बॅक फ्रंट करावं लागतं. त्याच्यामुळं म्हणलं आज ट्रायपॉडच यूज करू आपण. त्याच्यासाठी मग कसे आहेत सगळे, काय बरे आहेत का? मी काल मी हॉलमधला नाही टाकलेला व्हिडिओ, कारण की आता मी आज हॉलमध्ये इथं बसली मोठ्या घरामध्ये, कारण की अजून स्वयंपाकाला वेळ आहे भरपूर असा. मग काल मी किचनमधलाच व्हिडिओ टाकलेला होता, कारण की मी डाळीला कुकर वगैरे लावलं होतं, स्वयंपाक चालू होता माझा. मग टाईम भेटला म्हणून मी व्हिडिओ शूट केलेला होता मग किचनमधलाच. मग ते काय म्हणून मग आता निवांत आहे. माझे मिस्टरसुद्धा नाही आहेत, ते बी गेलेत बाहेर. मग आता बघू टाईम भेटला आहे तर मग मला एक ट्रायपॉड बी चेक करायचं होतं की नक्की ते नाही का मला त्याचं म्हणजे सेटिंगच कळत नव्हते की कसं असते स्टँड वगैरे लावायचं, कसं मोबाईल वगैरे लावायचं. म्हणलं आता जसा स्टँड वगैरे फिट केला आहे, मोबाईलसुद्धा त्याला अटॅच केलेला आहे, म्हणलं चला मग एखादं ब्लॉग टाकू आपण, म्हणलं फुल ब्लॉग. असं मी दररोज शॉर्ट 1-2 असतात माझे व्हिडिओ शॉर्ट यूट्यूबला, आणखी मी एखादं तर का मी डेली एक फुल व्हिडिओ टाकते. भले त्याला व्ह्यूज तर एवढे येईच नाही, मला हेच कळत नाही आहे, कारण की बघत नाही, कारण की मी मोठा व्हिडिओ तर अपलोड करते यूट्यूबला, पण व्ह्यूजच वाढत नाही, कोणी बघत नाही आहे. प्लीज मी सांगते तुम्हाला, प्लीज मलासुद्धा सपोर्ट करा, कारण की मी बी नवीन यूट्यूबमध्ये आता कुठं तर मी यूट्यूबमध्ये 1-2 महिने झाले इन्वॉल्व झाले यूट्यूबमध्ये. मग त्याच्यासाठी प्लीज मला तुम्ही हेल्प करा, ज्यांना कोणाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल, कारण की आत्ताच आपलं स्टार्टिंग आहे. मग आता मी जास्त बाहेर कुठे जात नाही, म्हणून घरातलंच ब्लॉग काढावं लागतं. दिवसभर काय झालं काय नाही याचं अपडेट देत असते मी यूट्यूबला, म्हणतात ना, कारण की स्टार्टिंगच एकदमच कुणाचं बी नाही का, स्टार्टिंगच कुणाचा बी विजय होत नसतो, त्याला स्टेप बाय स्टेप असतं. आत्ता माझं स्टेप चालू आहे, ते फर्स्ट स्टेप चालू आहे यूट्यूबमध्ये. जसं मला जमेल तसं मी व्हिडिओ शूट करते, कारण की मला काही यूट्यूबची एवढी काय आयडिया नाही आहे, म्हणजे व्हिडिओ कसा करायचा काय करायचा. मग आता मी 1 महिना होऊन गेला मी ते ट्रायपॉड आणलेला, पण मला ते कसं ॲडजस्ट करायचं, कसं लावायचं काय कळतच नव्हतं. त्याच्यासाठी म्हणून मग मी आत्ता म्हणलं आता ते बरोबर सेटिंग केली आहे मी, त्याच्यासाठी म्हणलं व्हिडिओज घेऊन टाकू आपण, एखादा व्हिडिओ काढून आणलं ते बी फुल. आता व्हिडिओ मला अपलोड करायचा आहे, रोज संध्याकाळी मी 8:30च्या दरम्यानच व्हिडिओ शूट करते आणि रात्री अपलोड करते फुल व्हिडिओ. तर नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का बघायला, करायला. आवडत असेल तर नक्की मला सांगा, कारण की असंच मला म्हणजे जसं मला शॉर्ट व्हिडिओला भरपूर माझे लाईक येते, व्ह्यूज बी येते, सबस्क्राईब करतात, आणखीन लाईकसुद्धा, कमेंट्ससुद्धा, शेअरसुद्धा माझे व्हिडिओ तिथं होतात. शॉर्ट व्हिडिओ देवाचे असू या माझे असू, मी माझे लिपसिंग सॉन्ग वगैरे बी मी करते, माझेच लिपसिंग सॉन्ग असं, किंवा माझ्या आवाजातसुद्धा मी काल गाणं असं गायलेलं मी शॉर्टला अपलोड केलेलं आहे, तर चांगलं आहे, त्यात चांगलंच आहे, बघितले पब्लिकना लाईकसुद्धा केले. पण मला आवडतात गाणे, म्हणायला आवडतात नक्की, कारण की मी काय असं म्हणत नाही की माझा आवाज एकदम चांगला आहे, नाही का एकदम छान आवाज आहे की गायला, मला माझा आवाज आवडतो. तरी मला लहानपणापासून गायची सवय आहे, मी पहिले बी सुद्धा सांगितलेलं आहे मोठ्या व्हिडिओमध्ये, म्हणून मी नाही का नेहमी ते लिपसिंग सॉन्ग करायची वाटण्याचं, तर एखादं गाणं मला खरंच आवडलं तर ते मला गावं असं इच्छा झाली, तर मी स्वतःच्याच आवाजामध्ये मला जर आवडलं की असं वाटलं की हे अपलोड करायच्या लायकीच आहे, तर मग मी शॉर्टला ते अपलोड करते. मी काल एक गाणं गायलेलं ते यूट्यूबला मी शॉर्ट व्हिडिओला अपलोड केलेलं आहे ते. म्हणून मी सांगते की खरंच माझे व्हिडिओ जर तुम्हाला कोणाला आवडत असेल तर नक्की प्लीज मलासुद्धा आत्ता जस्ट मी यूट्यूबमध्ये आलेली आहे, तर प्लीज मला बी सपोर्ट करा, कारण की शॉर्ट व्हिडिओला तर ते मला भेटतातच तिथं, व्ह्यूज वाढतात करतात, ते काय नाही टेन्शन. पण मोठा जो ब्लॉग मी काढते आहे यूट्यूबला अपलोड करते, तर मोठ्या ब्लॉगला एवढं काही व्ह्यूज नाही आहे. त्यासाठी मग ते मोठा ब्लॉग जर कोणी बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, आणि जर तुम्हाला असं काय वाटलं तर कमेंटसुद्धा करा. मी म्हणत नाही कमेंट नका करू, कमेंटसुद्धा करा. काय जर माझ्यामध्ये जर मला असं शिकायची गरज आहे, त्यात काय जर माझं चुकत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही की काय चुकतं काय नाही, आणि लाईक करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब करायला मेन तर विसरू नका. कसं सगळ्यांची जेवणं बिवणं झाले असतील, कुणा लवकरच जेवतात, आता तर 8:30 वाजले. काल मी एवढ्या लवकर 8:30ला म्हणलेच होते तुम्हाला, आम्ही किती बी लवकर स्वयंपाक करू, जेवणचा टाईम आमचा 10:30 ते 11च टायमिंग असतं, आणि काल आम्हाला 11 वाजले जेवायला.
स्वयंपाक तर झाला तर मला काही वरण भातच करायचं होतं, बाकी काही नाही. परत 11 वाजताच आम्ही जेवण केलं. माझे मिस्टर बाहेर गेलेले, ते आले तेव्हा आम्ही जेवण. आतासुद्धा 8:30 होत आलेत. आता मला स्वयंपाकाचं टायमिंग चालू झालं. आता स्वयंपाक करायचा आहे. मग ते ड्रायफ्रूट मी चेक करत होते कसं सेटिंग करायचं काय. मग ते बरोबर मी बसवलं. त्याच्यासाठी म्हणलं आता ते कसं आपण बघा, आता कसं कॅमेरा एकदम स्टेबल आहे, हालत नाही काय नाही, आहे का नाही. आणि मग ते हल्ल्यामुळं ते कसं होतं, मी काय बोलते ते तुम्हाला लोकांना कळत बी नाही. मग आता कसं, आता हे ड्रायपोर्टमुळे मला एक हेल्प भेटली, एक सपोर्ट भेटला. त्याच्यासाठी आता मी काय बोलते ते तुम्हाला कळसुद्धा असेल, कारण की आपला कॅमेरा हालत नाही आहे का नाही. चला आता ब्लॉग मोठा होतो, असंच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की प्लीज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला पुन्हा असंच करू. उद्याचा वेगळा व्हिडिओ काय होते काय उद्याचं बघू आपण. उद्याचा व्हिडिओ नक्की येईल असाच. तर मला प्लीज सपोर्ट करत जावा, कारण मी नवीन आहे यूट्यूबवर. ज्यांना कोणाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज नक्की मला सबस्क्राईब करा, कारण की स्टार्टिंग आहे माझं. आता आपल्याला आता हे तर आता पावसामुळे मी कुठे जाई नाही, पण नेक्स्ट जर आपण बाहेर वगैरे गेले तर नेक्स्ट मोठे चांगले ब्लॉग मी तुमच्यापर्यंत आणेल आणि दाखवायचा प्रयत्न करेन. आता गणपतीत तर चांगले ब्लॉग पडतील माझ्या यूट्यूबला, नक्की मी सांगते. प्लीज चला बाय. व्हिडिओ मोठा होते, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. काळजी घ्या, व्यवस्थित राहा, चांगले राहा.